मित्रांनो, आज मी आपल्याला एक प्रश्न विचारणार आहे. आपल्याकडे जगातील सर्वात महागडी गोष्ट काय? गाडी, बंगला, बँक बॅलन्स? नाही. आपल्याकडे असलेली सर्वात महागडी गोष्ट म्हणजे हा क्षण, जो आत्ता तुम्ही आणि मी जगत आहोत. कारण हा क्षण विकत घेण्याची ताकद जगातल्या कोणत्याही अब्जाधीशाकडे नाही. मित्रांनो, वेळ खूप क्रूर असतो. तो कोणाची वाट पाहत नाही, कोणाची दया मागत नाही आणि कोणाला लाचही घेत नाही. पण संधी खूप शांत असते. ती दरवाजा ठोठावते, पण इतक्या हळू की जर तुम्ही झोपलेला असाल तर ती निघून जाते. अनेकांना वाटतं अजून वय काय आहे माझं, उद्या बघू, परवा बघू, पुढच्या वर्षी बघू. पण लक्षात ठेवा, उद्या हा शब्द यशाच्या डिक्शनरीत नसतो. जो आज आणि आत्ताच जगतो तोच इतिहास घडवतो. आता मी तुम्हाला एक असं उदाहरण देणार आहे की ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल. आपण KFCचं नाव ऐकलंय? त्याचे संस्थापक कर्नल सँडर्स, त्यांच्याकडे चिकन बनवण्याची खास रेसिपी होती. वयाच्या 65व्या वर्षी जेव्हा लोक निवृत्तीचा विचार करतात तेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हतं, खिसा रिकामा होता. पण त्यांना माहिती होतं की त्यांच्याकडे एक संधी आहे, ती म्हणजे त्यांची रेसिपी. ते त्यांची जुनी कार घेऊन निघाले. एका हॉटेलमध्ये गेले. त्या हॉटेलवाल्याने त्यांना नाकारलं. दुसऱ्याकडे गेले, त्यांनी तर हाकलूनच दिलं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, त्यांनी 1-2 वेळा प्रयत्न केला असेल का? नाही, तब्बल 1009 वेळा त्यांनी नाही ऐकावं लागलं. 1010व्या वेळी एका माणसाने त्यांना संधी दिली. विचार करा, जर 1000व्या नकारानंतर त्यांनी म्हटलं असतं की वेळ निघून गेली आहे, आता माझं वय झालंय, तर आज जगात KFC नसतं. संधी वय बघत नाही, संधी तुमची जिद्द बघते. पण जर त्यांनी त्या वयातही प्रयत्न केला नसता तर ती संधी कायमची निघून गेली असती. संधी म्हणजे काय? संधी म्हणजे तयारी आणि वेळ यांचा संगम. तुमच्यासमोर आज एक मोठी संधी चालून आली, पण तुमची तयारीत नसेल तर काय उपयोग? आणि तुमची प्रचंड तयारी आहे, पण तुम्ही संधीची वाट पाहत बसलात आणि वेळ निघून गेली तर काय उपयोग? म्हणून स्वतःला इतकं तयार करा की जेव्हा संधी येईल तेव्हा तुम्ही तिला झडप घालून पकडलं पाहिजे. संधी बस स्टॉपवर उभ्या असलेल्या बससारखी नसते की एक गेली की दुसरी येईल. काही संधी आयुष्यात वन्स इन द लाईफ टाईम असतात. त्या निसटल्या की आयुष्यभर फक्त जरतरच्या गोष्टी होतात.